श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, अधिक मास चालू आहे आणि या अधिक मासात जर आपण कन्यापूजन केले तर ते खूप उत्तम मानले जाते आणि याचे विशेष फळ देखील आपल्याला मिळते. अधिक मास हा पुरुषोत्तम मास हा जप, दान, सेवा, भक्ती आणि पुण्यकर्मासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात कन्यापूजन करणे हे देखील शुभ आणि पुण्यदायी मानले जाते. हिंदू परंपरेत लहान मुलींमध्ये देवी स्वरूपाचा वास मानला जातो. कन्या म्हणजेच काय तर निरागसता, शुद्धता आणि प्रेम, करुणा आणि शक्तीचे प्रतीक कन्याला मानले जाते. असे मानले जाते की लहान कन्यांचे पूजन म्हणजे जणू आदिशक्तीचेच पूजन असते. मग आपल्याला हे कन्यापूजन करावयाचे आहे. तर कन्यापूजन का करायचे? तर कन्यापूजन केल्यामुळे घरात सकारात्मकता, आनंद आणि मंगलभाव वाढतो. त्यामुळे आपल्याला कन्यापूजन करायचं आहे. देवीची कृपा, आपल्या कुलदेवीची कृपा आणि कुटुंबात सुख समृद्धी याची वाढ होते. त्यामुळे अधिक मासात कन्यापूजन करावयाचे आहे. नम्रता, सेवा आणि दानभाव जागृत करण्यासाठी देखील कन्यापूजन करावयाचे आहे. मुलींचा सन्मान आणि स्त्री शक्तीचा आदर करण्यासाठी आपण कन्यापूजनेला विशेषतः महत्त्व देते. जिथे कन्येचा सन्मान होतो तिथे मंगलता आणि कृपेचा वास असतो. आता कन्यापूजन हे केवळ विधी नसून स्त्री शक्तीचा सन्मान आणि प्रेमाने सेवा हा त्यामागचा भाव अधिक महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आपण अधिक मासात आवर्जून कन्यापूजन करावे. आता कन्यापूजन करावयाचे आहे तर कन्यापूजन कशा पद्धतीने करायचे? तर स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने कन्यांना आदराने निमंत्रित करावयाचे आहे. आपल्या आजूबाजूला अनेक छोटे मुली असतात, त्यांना आपण आदराने निमंत्रण करायचे आहे. आपल्या घरात त्यांचे पाय धुवायचे आहे, नम्रतेने त्यांना वंदन करायचं आहे. जे काही आपल्या परंपरेनुसार त्या घरात आल्या की त्यांचे पाय धुवून त्यांना वंदन करायचं आहे. हळदी कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचं आहे आणि प्रेमाने त्यांना आपल्या यथानुशक्तीनुसार तुम्ही खीर कराल, फळे वाटाल, काही पण. जर तुम्हाला भोजन करायचं असेल, भोजन द्यायचं असेल तर तुम्ही भोजन देऊ शकता किंवा अल्पोहार म्हणजेच तुम्ही काहीतरी छोटंसं आपलं त्यांना खायला देऊ शकता, गोडधोड, किंवा फळे देऊ शकता किंवा बिस्किट पुडा देऊ शकता. जे तुम्हाला तुमच्या यथानुशक्ती द्यायची आहे. आणि लेट झालं तर तुम्हाला जर वाटत असेल की नाही आपल्याला ह्या कन्यापूजनाच्या वेळेस त्यांना छानपैकी भोजन द्यावे तर तुम्ही ते भोजन देऊ शकता. त्यामध्ये एखाद्या गोड पदार्थाचा देखील समावेश करू शकता. आता आपल्या क्षमतेनुसार त्यांना आपल्याला छोटी भेट द्यायची आहे. मग ती छोटी भेट त्यांना उपयोगी पडेल अशा पद्धतीनेच तुम्ही द्यायची आहे. जर तुम्हाला जर शक्य झालं तर त्यांना चुनरी देखील मिळते बघा. अशा लाल कलरच्या चुनरी असतात किंवा वस्त्र. जर तुमच्या ऐपतीनुसार जर तुम्ही त्यांना ड्रेस वगैरे अर्पण करणार असेल, देणार असेल तर तुम्ही ड्रेस देऊ शकता. वही, पेन, फळे किंवा दक्षिणा किंवा चॉकलेट, जे त्यांच्या आवडीचं आहे, बिस्किट वगैरे देखील देऊ शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही कन्येचे पूजन करू शकता. अधिक मासात कन्यापूजन केल्यामुळे आपल्याला दैवी शक्तीचा खूप मोठा आपल्याला प्रसाद मिळतो. तसेच दैवी शक्ती आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी ही नांदते. पूजन म्हणजेच काय तर एक मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. आणि अधिक मासात जर कन्यापूजन केलं तर ते खूपच अतिशय प्रभावशाली आहे. आपल्या घरात सुख समृद्धी वाढण्यासाठी कन्यापूजन हे अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.